नमस्कार. मी पी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सांगलीच्या ग्रंथालयाने जो वाचू आनंद उपक्रम सुरू केलेला आहे त्या अंतर्गत आज 15 ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन जो आपण साजरा करतो आहोत त्या निमित्तानं आमच्या महाविद्यालयामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यामध्ये एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा केला आणि त्याचबरोबर महाराजांनी जो राज्याभिषेक झालेला आहे त्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली आणि हे वर्ष वाचन वर्ष म्हणून साजरा करण्यासाठी आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्याभिषेक सोहळ्याचं वर्णन आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपल्या समोर आणलेलं आहे. या उपक्रमांतर्गत राज्याभिषेक दिन सोहळ्याचं वर्णन आज आमचे विद्यार्थी मिहिर, अथर्व, रुद्राक्ष आणि बालेश हे आपल्या समोर सादर करणार आहेत. तर ऐकूया शिवराज्याभिषेक सोहळा. राज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध 13 शनिवार तारीख 6 जून 1674 रोजी रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेकाचा शुभारंभ शुक्रवारी सायंकाळपासून सुरुवात होऊन तो शनिवारी सकाळी संपला. या राज्याभिषेकाचे वर्णन अनेक बखरी व परकीयांच्या पत्रात आढळते. हा सोहळा असा साजरा झाला. महाराज व त्यांची पट्टराणी सोयराबाई राज्याभिषेक मंडपात आल्यावर राज्याभिषेकाची सुरुवात गणेश पूजन, स्वस्ती पूजन इत्यादी पूजनांनी झाली. त्यानंतर मंडप पूजा करण्यात आली. मंडपामध्ये महावेदीच्या पूर्वेस सुवर्णकुंभ, दक्षिणेस रजत कुंभ, पश्चिमेस ताम्रकुंभ व उत्तरेस मातीचे कुंभ तूप, दूध व जल इत्यादींनी भरून ठेवले होते. त्याशिवाय देशातील पवित्र नद्यांचे व सागरांच्या जलांनी भरलेले कुंभही तेथे होते. महावेदीवर अग्नी व ग्रह यांनी प्रतिष्ठापना करून वेदमंत्राच्या घोषात होम हवन झाले. त्यानंतर महाराजांनी समस्त स्नान व त्यानंतर पंचामृत स्नान केले. शुक्ल वस्त्र परिधान केल्यानंतर वेदीवरील आसनीवरील विधीपूर्वक आरोहण केले. नंतर अग्निपूजा केल्यावर महाराज अभिषेक शाळेत गेले. अभिषेक व सिंहासनारोहण असेच राज्याभिषेकाचे 2 प्रमुख विधी होते. आता अभिषेक शाळेत अभिषेकाला सुरुवात होणार होती. अभिषेक शाळेत सोन्याचे आसन तयार केले होते. त्या आसनावर महाराज, सोयराबाई व युवराज संभाजीराजे यांनी आरोहण केले. यावेळी अष्टदिशांना महाराजांचे अष्टप्रधान उभे केले होते. पूर्वेला पंतप्रधान मोरोपंत तुपाने भरलेले सोन्याचे कलश घेऊन उभे होते. अग्नेयेस अनाजीपंत सचित्र छत्र घेऊन उभे होते. दक्षिणेस अंबिराव मोते सेनापती दुधाने भरलेले रौप्य कलश घेऊन उभे होते. पश्चिमेस रामचंद्रपंत अमात्य दह्याने भरलेला ताम्र कलश घेऊन व वायव्येस दत्ताजी पंत मंत्री मोर्चेल घेऊन उभे होते. याशिवाय अनेक अधिकाऱ्यांच्या हाती पवित्र नद्यांच्या जलांनी भरलेले कलश होते. या सर्वांनी वेदमंत्रांच्या घोषात महाराज, पट्टराणी व युवराज यांच्यावर अभिषेक केला. यावेळी वाद्यांचा गजर झाला. 16 ब्राह्मण सुवासिनींनी महाराजांच्या सोन्याच्या पंचरथ्या केल्या. त्यानंतर महाराजांनी पुन्हा स्नान करून काशाच्या परातातील तुपात आपले मुख पाहिले. हिरे व सोने यांचे अलंकार घालून वस्त्र परिधान करून डोईस मंदिर बांधला. त्यानंतर त्यांनी तलवार, ढाल, धनुष्य, बाण, रथ इत्यादी यांची पूजा केली. तत्पुरुष मातोश्री जिजाबाई, इतर वडीलधारी मंडळी, गागा भट्ट व इतर पंडितांना नमस्कार करून त्यांच्यासह महाराज राजसभेत सिंहासनारूढ व्हायास निघाले. राजसभेचे दालन अत्यंत सुशोभित करण्यात आले होते. राजारोहणासाठी अत्यंत मौलान असे सिंहासन महाराजांना तयार केले होते. त्यांच्या 8 दिशांना 8 रत्नजडित स्तंभ होते. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांच्या मस्तकावर धराव्याचे छत्र जडाव्याचे मोतीलक झालरीचे होते. सभासद म्हणतो की महाराजांनी 32 मन सोन्याचे हे सिंहासन तयार करून कौशालीतील मौल्यवान रत्न यामध्ये जडविले होते. जदुनाथ सरकार म्हणतात 32 मन म्हणजे 14 लक्ष रुपयांचे सोने झाले. रत्नांची किंमत निराळी. त्याशिवाय हे सिंहासन तयार करीत असता दिल्लीचे मयूर सिंहासन शिवाजींच्या दृष्टीपुढे असावे. राजरोहणाच्या प्रसंगी हजर असलेला ॲक्विझंटन ह्या इंग्रजी वकील राजसभेचे वर्णन करताना म्हणतो, सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना सुवर्णांकित बहल्याच्या टोकावर अनेक अधिकारदर्शक व राजसत्तेचे तिन्ही असल्याचे आम्ही पाहिले.
उजव्या हाताला 2 मोठमोठ्या दातांच्या मस्तांची सुवर्णाची शिरे होती. डाव्या हाताला अनेक अश्वपुष्पे व एक मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळी लोंबिणारी सोन्याची तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून प्रकट होती. याशिवाय सभागृहाच्या भिंती शुभलक्षणी चिन्हांची व चित्रांनी सुशोभित करण्यात आल्या होत्या. मोत्याच्या झालरींनी छत शृंगारला होता. सभागृहाच्या प्रवेशद्वारी 2 शुभलक्ष्मी हत्ती सुवर्णलंकारांसह उभे होते. ब्राह्मण पंडित अष्टप्रधान चिटणीस यांच्यासह महाराजांनी सभागृहात शुभ वेळी प्रवास केला. सिंहासनाजवळ येताच त्यांस वंदन करून त्यांस पायाचा स्पर्श न करता वेदमात्रा घोष चालू केला असतानाच महाराजांनी सिंहासनावर आरोहण केले. युवराज संभाजीराजे, गागाभट्ट व पंतप्रधान मोरोपंत या सिंहासनाच्या खालच्या पायरीवर आसनस्थ झाले. इतर प्रधान राज्यातील अधिकारी, मित्रमंडळी, ब्राह्मण पंडित वगैरे त्यांना नेमून दिलेल्या जागी उभे होते. मातोश्री जिजाबाईच्या समोर हा सोहळा होत होता. महाराजांनी सिंहासनारोहण करताच वाघांचा गजर झाला, दडंबी झाली. रायगडावर तोफांचा गडगडाट झाला. त्याबरोबर स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवरून तोफा कडकडू लागल्या. त्यांनी दशदिशांनी गरजून सांगितले की मराठ्यांचा राजा सिंहासनावर बसला. सिंहासनारोहणानंतर 16 सुवासिनी व 16 कुमारिका यांनी महाराजांना सोन्याचे तंबकातून पंचरिता केली. यानंतर गागाभट्टांनी मोत्याचा तुरावर लविलेला बर्जरीचा राजमुकुट हातात घेऊन व सहसेतून महाराजांच्या मस्तकावर ठेवले व मोत्याने झालर लाविले. रत्नजडित राजछत्र महाराजांना मस्तकावर धारण करून उंच स्वरात शिवाजी महाराज हे छत्रसिंहासनाधीश्वर व सौसंकार युक्त रोज झाल्याचे घोषित केले. यानंतर गागाभट्ट व इतर ब्राह्मणांनी महाराजांचा शुभ आशीर्वाद दिला. पंतप्रधान मोरोपंत यांनी महाराजांचा मुजरा करून 8000 होणांचा अभिषेक केला. यानंतर प्रत्येक प्रधानाने महाराजांना असेच होणांचा अभिषेक केला. त्यानंतर इतर अधिकाऱ्यांचे मुजरा झाले. इंग्लिश, डच, पोर्तुगीज इत्यादी परिकरांचे वकिलांनी महाराजांना प्रणाम करून नजराणे दिले. लवकरच महाराजांची स्वारी अश्रुपूर होऊन वैभवाने गडावरील देवदेवतांचं दर्शन घ्यायला निघाले. काही अंतर गेल्यावर महाराजांचा सुवर्ण अलंकारांनी सजवलेले गजावर आरूढ झाले. या गजावर महुते होते खुद्द सेनापती हंबीरराव. अंबरीत महाराजांच्या मागे खुद्द पंतप्रधानाचे मोरचेले धरले होते. मंगलवाद्याच्या गजरात मिरवणुकीने महाराजांनी गडावरील देवदेवतांचे दर्शन घेतले. मार्गावर अनेक ठिकाणी त्यांच्यावर फुलांची वृष्टी करण्यात आली. पंचरत्या झाल्या. देवदर्शनानंतर राज्यसभेत परत येऊन कुलदेवते मातोश्री यांनी महाराजांना वंदन केले. यानंतर राज्याभिषेकाचा सोहळा संपला. तसेच महाराजांना या सोहळ्यासाठी अपर दानधर्म केला. विद्वान पंडित, ब्राह्मण, संत, महंत, तटतपस्वी इत्यादी मुकुट हस्ते दान दिले. 24,000 होणे केवळ दक्षिणेवरच खर्च झाले. गागाभट्टांना 8,000 होण दक्षिण देण्यात आली. 7 जून 1674 रोजी सुरू झालेला दानधर्म पुढे 12 दिवस चालू होता. रायगडातून कोणीही रिक्त असते परत गेले नाही. या समारोहात सभासदांच्या म्हणण्याप्रमाणे 1,42,00,000 होऊन खर्च असला तर जगन्नाथ सरकारांनी मते एकदा खर्च समोरे 10,00,000 होऊन आला असावा. राज्याभिषेकाचे हिंदुस्थानाच्या इतिहासातील स्थान. कृष्ण नृसिंहासारख्या मूळ पंडितांनी या जगात क्षत्रियच नाहीत मग हिंदूंच्या मध्ये राजा कसा निर्माण होऊ शकेल असा अपसमज व न्यूनगंड हिंदू समाजात पसरवला होता. त्या न्यूनगंडाविरुद्ध महाराजांना झगडावे लागले व खुद्द क्षत्रिय असतानाही ते सिद्ध करण्यासाठी खटाटोप करावा लागला. त्यात ते यशस्वी झालेच. राज्याभिषेकाने हे आता जाहीर करण्यात आले की क्षत्रिय नाहीसे झालेले आहेत, ते जिवंत आहेत व राज्य संस्था निर्माण करू शकतात. समस्त हिंदू समाजाला दिलासा व चैतन्य देणारी ही घटना होती. सर्व हिंदुस्थानावर इस्लामी वर्चस्व निर्माण झाले असता त्याविरुद्ध महाराजांनी बंडाचा झेंडा उभारला आणि ते वर्चस्व झुगारून देण्यात ते यशस्वी झाले. या इस्लामी लाटेपुढे यादवांचे सामर्थ्यशाली साम्राज्य हतबल होऊन नष्ट झाले होते. विजयनगरचे साम्राज्यही शेवटी नाश पावले होते आणि हिंदू समाजास एक प्रकारची अवकाळ प्राप्त झाली होती. चैतन्यहीन गोळ्यासारखा हिंदू समाज पडून गेला होता.
त्या शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाने चैतन्य उभारले, जिवंतपणा आणला, हिंदूंचे राजपद निर्माण केले, आपल्या समाजाला उन्नत केले. महाराजांनी स्थापन केलेले राज्य केवळ मराठ्यांनाच प्रेरक ठरणारे होते असे नाही, तर इस्लामी वर्चस्वाखाली राहणाऱ्या इतर प्रांतातील असंतुष्ट प्रजेसही ते प्रेरक ठरणारे होते. इस्लामी सत्तेला यशस्वीपणे आव्हान देणारी हिंदूंची एक सामर्थ्यशाली सत्ता म्हणून हिंदुस्थानातील सर्व जाती जमाती महाराजांच्या राज्याकडे आता पाहू लागल्या. महाराजांचे राज्य म्हणजे जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचे राज्य नव्हते. एवढेच नव्हे तर ते आदिलशाही सारखेही राज्य नव्हते, कारण जावळीचा चंद्रराव हा नावातच राजा होता व आदिलशाही सुलतानाने आता मुघलांचे स्वामित्व स्वीकारले होते. महाराजांनी स्थापन केलेले हे राज्य स्वतंत्र होते, ते सार्वभौम होते. ते विशाल अथवा अफाट नसेल, पण ते कोणाचेही स्वामित्व मानत नव्हते, हे विशेष आहे. राज्याभिषेकाने अशा राज्याची राज्यशास्त्रीय व धार्मिक शास्त्रीय दृष्ट्या खरी स्थापना झाली. राज्याभिषेकामधील हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, ते आपण लक्षात घेतले पाहिजे. महाराजांची सर्वात मोठी कर्तबगारी हीच आहे. या कर्तबगारीचा खरा आविष्कार राज्याभिषेकात दिसून येतो. राज्याभिषेकाच्या संदर्भात आणखी एक घटनेची आठवण केली पाहिजे, की महाराजांचे वडील शहाजी राजांच्या ठिकाणी स्वतंत्र शाही निर्माण करण्याचे सामर्थ्य होते. त्याप्रमाणे त्यांनी स्वतंत्र निजामशाही निर्माणही केली. अल्पवयाच्या निजामशहाला मांडीवर ठेवून स्वतंत्र शाहीचा पुकारा त्यांनी केला, परंतु स्वतःच राज्याभिषेक करून घेतला नाही. परिस्थितीमुळे म्हणा किंवा त्यांच्या विचारसरणीच्या मर्यादेमुळे म्हणा, त्यांना ते शक्य झाले नाही. महाराजांचे कार्य या पुढचे आहे. त्यांनी शाही निर्माण केली, पण स्वतःची शाही निर्माण केली, दुसऱ्यांची किंवा परकीयांची नाही. राज्याभिषेकाचे हे खरे महत्व आहे. राज्याभिषेकाने महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यावर कळस चढला गेला. घटनात्मक दृष्ट्या खऱ्या अर्थाने स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण होऊन त्याची घटना तयार झाली. अष्टप्रधान मंडळ हे घटनेचे मुख्य अंग होते. अष्टप्रधानांपैकी काहींची नेमणूक यापूर्वीच झाली असल्या तरी आता या संस्कृत नावानिशी त्यांचे एक अंग म्हणून स्थिर झाले. महाराजांनी पेशव्यास पंतप्रधान, मुजुमदारास अमात्य अशी संस्कृत नावे देऊन फारसी भाषेचे अतिक्रमण नष्ट करण्याचा प्रयत्न केला. खुद्द स्वतःसाठी सुद्धा विक्रमादित्य अशा प्रकारचे बिरुद न घेता ते छत्रपती असे घेतले. याचा अर्थ छत्र धारण करणारा राजा. या छत्राखाली सर्व प्रजेला न्यायाने व धर्माने वागवले जाईल, तिचे ते संरक्षण केले जाईल असे आश्वासन या पदवीत आहे. म्हणून ती पदवी घटनात्मक दृष्ट्या अधिक सार्थ आहे. महाराजांनी या समारंभाचे ऐतिहासिक महत्व चिरकाल राहावे यासाठी राज्याभिषेकापासून राज्याभिषेक शक सुरू केला. शक सुरू करणे म्हणजे सामान्य बाब नाही. शक सुरू करणे म्हणजे नवे युग सुरू करणे. अखिल हिंदू समाजात व हिंदवी राजकारणात या राज्याभिषेकाने नवे युग सुरू झाले आहे. हेच महाराजांना या शकाच्या निर्मितीने घोषित करावयाचे होते. हा घटनात्मक बदल महत्वाचा आहे. तसेच स्वतंत्र राज्याचे चलनही स्वतंत्र असले पाहिजे म्हणून महाराजांनी आपल्या राज्याची नवीन नाणी पाडावयास सुरुवात केली. तांब्याचे पैसे, शिवराई व सोन्याचा शिवराई खोंड ही महाराजांची नवीन नाणी यावेळी प्रचारात आली. महाराजांच्या राज्यकारभारात राज्याभिषेकाने नवीन पर्व सुरू झाले. धर्मशास्त्रानुसार जे कायदे योग्य होते ते तसेच ठेवले गेले, काही नवीन केले गेले. या कायद्यांचे स्वरूप मुलकी, लष्करी, धर्माविषयी व न्यायविषयी असे होते. पूर्वीची लेखन पद्धती मुसलमान धटणीची होती, ती बदलून महाराजांनी मराठी धटणीची लेखन पद्धती निर्माण केली. यासाठी महाराजांच्या आज्ञेने बाळाजी आवजी चिटणीस या हुशार चिटणीसांनी लेखन प्रशस्त नावाचा ग्रंथ लिहिला. तसेच मराठी भाषेचे राज्यकारभारात अधिकाधिक पुरस्कार करण्यात आला. मराठी भाषावरील फारसी अतिक्रमण दूर करण्यासाठी रघुनाथ पंडित महाराजांच्या आज्ञेवरून राज्य व्यवहार कोश निर्माण केला आणि राज्यकारभारातील फारसी नावांचा संस्कृत नावे रद्द केली.